संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्याचं नाव राज्यभरात चर्चेत आलं होतं. ते प्रकरण अजूनही लोकांच्या स्मरणातून गेलेलं नाही. त्यानंतरही बीडमधून अनेक गंभीर गुन्हेगारी घटना समोर आल्या आणि आता पुन्हा एकदा केस तालुक्यातून घडलेल्या एका हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. विलास घुले नावाच्या तरुणाची भर रस्त्यावर हत्या होते. आरोपींना अटक होते, पण त्यानंतर सुरू होतो तो न्यायासाठी संघर्ष. गावकरी रस्त्यावर उतरतात, मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन करतात. मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचतो आणि मग अचानक या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलांचं नाव समोर येतं. हा खरं तर या हत्येचा कोर पॉइंट आहे. काही हत्या या गावच्या विषयावर संपून जातात, मात्र ज्या हत्येला राजकीय कनेक्शन जोडलं जातं, मग तो विषय साधा मुळीच राहत नाही. कारण आधीच खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिमा बीड जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीची होती. सत्ताधारी काहीतरी दुवा शोधत होतेच आणि तोच दुवा त्यांच्या हाती बजरंग सोनवणे यांच्या मुलाच्या रूपाने लागला आहे. त्यामुळे विलास घुले हत्या प्रकरण आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. मग हा नेमका प्रकार काय आहे? विलास घुले कोण होते? त्यांच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं? खासदार पुत्राचं नाव या प्रकरणात कसं आलं? आणि या सगळ्या प्रकरणामुळे बीडच्या राजकारणात कोणती नवी लढाई पेटण्याची चिन्ह दिसत आहेत? याच विषयावर आज सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. मंडळी, बीड जिल्हा आणि विशेषतः केज तालुका गेल्या काही वर्षांपासून केवळ विकासाच्या नव्हे तर गुन्हेगारी आणि राजकीय संघर्षाच्या कारणाने चर्चेत राहिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा केज तालुक्याचं नाव राज्यभर गाजू लागलं आहे आणि यावेळी कारण ठरलं आहे विलास घुले हत्या प्रकरण. 20 जूनच्या रात्री टाकळी फाटा परिसरात घडलेली ही घटना सुरुवातीला एक साधा वाद वाटत होती, मात्र जसजशी माहिती समोर येऊ लागली तसतसं हे प्रकरण अधिक गंभीर होत गेलं. माहितीप्रमाणे काही व्यक्तींमधील जुन्या वादातून हॉटेलमध्ये भांडण सुरू होतं. त्या भांडणात थेट संबंध नसतानाही विलास घुले मध्ये पडले. एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विलास घुले यांनाच आरोपींनी लक्ष केलं. रस्त्यावर अडवून त्यांच्यावर हल्ला झाला आणि चाकूचे वार करण्यात आले. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यांचा जीव वाचू शकला नाही. इथपर्यंत ही घटना एका हत्येची होती. पण खरी कथा त्यानंतर सुरू झाली. विलास घुले यांच्या मृत्यूनंतर टाकळी आणि केज परिसरात संतापाची लाट उसळली. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सलग 3 दिवस आंदोलन सुरू राहिलं. 5 ते 6 वेळा रास्ता रोको झाला. मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आला. या आंदोलनाची तीव्रता इतकी वाढली की अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हस्तक्षेप करावा लागला. पण आंदोलक फक्त आरोपींच्या अटकेची मागणी करत नव्हते. त्यांची आणखी एक मोठी मागणी होती, ती म्हणजे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्यावरही कारवाई व्हावी. आणि याच ठिकाणी या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. आंदोलकांचा आरोप असा होता की हत्येनंतर आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करण्यात आली आणि त्यात सौरभ सोनवणे यांची भूमिका होती. सुरुवातीला पोलिसांनी पुराव्याशिवाय कोणावरही कारवाई करता येणार नाही अशी भूमिका घेतली. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही संयमाची भूमिका मांडली. मात्र आंदोलन सुरूच राहिलं. याचे पडसाद उमटले ते थेट राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात. आणि इथेच या प्रकरणात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी जोरदार एंट्री घेतली. दोघांनीही सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. आरोपींना अटक झालीच पाहिजे, पण या कटामागचा खरा सूत्रधार कोण आहे हे देखील शोधलं पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी तर थेट मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिलं. पंकजा मुंडे यांनीही प्रशासनावर दबाव वाढवला. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. कारण लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव करणारे नेते म्हणजे बजरंग सोनवणे. बीडच्या राजकारणात मुंडे विरुद्ध सोनवणे हा संघर्ष नवीन नाही. त्यामुळे विलास घुले प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांच्या नजरा या समीकरणाकडे वळल्या. अर्थात पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांनी कुठेही थेट आरोप केलेले नाहीत. त्यांनी सखोल तपासाची मागणी केली आहे. पण त्याच वेळी सोनवणे कुटुंब अडचणीत येईल अशी परिस्थिती नक्कीच निर्माण झाली आहे. कारण समजा या प्रकरणात खासदार सोनवणे यांच्या मुलाचा सहभाग आढळून आला तर ही गोष्ट बजरंग सोनवणे यांच्या राजकीय प्रतिमेवर थेट वार करणारे ठरणार आहे. पुढच्या वेळी त्यांना निवडणूक जड जाणार, हेही तितकंच खरं आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट आला, तो म्हणजे पुरवणी जबाब. आंदोलकांच्या दबावानंतर आणि नव्याने समोर आलेल्या माहितीच्या आधारे पुरवणी जबाब नोंदवण्यात आला. या पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे यांचं नाव समाविष्ट झालं. याचा अर्थ त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला असा अजिबात होत नाही. मात्र तपासाची दिशा आता त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे, हे नक्की.
याच पार्श्वभूमीवर सौरभ सोनवणे स्वतः समोर आले. त्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करून सर्व आरोप फेटाळले. घटनेच्या दिवशी आपण कुठे होतो? आपली गाडी कुठे होती? पोलिसांनी लोकेशन आणि सीसीटीव्ही तपासले आहेत. कॉल डिटेल्स तपासल्या आहेत, असा दावा त्यांनी केला. राजकीय द्वेषातून आपलं नाव या प्रकरणात रोवलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं. म्हणजे एका बाजूला पुरवणी जबाबात नाव आलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला संबंधित व्यक्ती सर्व आरोप नकारत आहे. त्यामुळे सत्य काय आहे हे केवळ तपासातूनच समोर येऊ शकतं. याच कारणामुळे एस-आय-टी स्थापन करण्याचा निर्णयही महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष तपास पथक या प्रकरणातील प्रत्येक दुवा तपासणार आहेत. आरोपींना कोणी मदत केली आहे का? हत्या पूर्वनियोजित होती का? खरा सूत्रधार कोण? हे प्रश्न आता तपासाच्या केंद्रस्थानी असतील. या प्रकरणाचा आणखी एक पैलू म्हणजे बीडमधील सामाजिक आणि राजकीय वातावरण. काही संघटनांनी या प्रकरणाला जातीय रंग दिला जात असल्याचा आरोप केला आहे. तर काही जण याकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान आहे. एकीकडे निष्पक्ष तपास करायचा आणि दुसरीकडे वातावरण बिघडू द्यायचं नाही. विशेष म्हणजे बीड जिल्हा आधी संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत होता. त्या प्रकरणातही मकोका, मोठे आरोपी आणि राजकीय चर्चा पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे विलास घुले हत्या प्रकरण घडल्यानंतर लोकांच्या मनात जुने प्रश्न पुन्हा जागे झाले. बीडमध्ये नेमकं चाललंय काय? गुन्हेगारी आणि राजकारण यांचा संबंध किती खोलवर आहे? आणि सामान्य नागरिक सुरक्षित आहे का? राजकीयदृष्ट्या पाहिलं तर हे प्रकरण बजरंग सोनवणे यांच्यासाठी मोठं आव्हान ठरू शकतं. कारण लोकसभेनंतर त्यांनी बीडमध्ये स्वतः स्वतंत्र राजकीय वजन निर्माण केलं आहे. अशा वेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचं नाव अशा संवेदनशील प्रकरणात समोर येणं ही त्यांच्यासाठी अस्वस्थ करणारी बाब आहे. दुसरीकडे मुंडे समर्थकांना सरकारवर दबाव वाढवण्याची संधी मिळालेली दिसते. मात्र या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे एक वस्तुस्थिती आहे. ती म्हणजे विलास घुले यांचा मृत्यू. एका कुटुंबाने आपला माणूस गमावला आहे आणि त्यामुळे या प्रकरणात भावनाही तितक्याच तीव्र आहेत. सध्या या प्रकरणात सर्व आरोपी अटकेत आहेत. एस-आय-टी तपास सुरू आहे आणि सौरभ सोनवणे यांच्या भूमिकेचीही चौकशी होणार आहे. पण बीडच्या राजकारणात आणि या तपासात अजून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पुरवणी जबाबात आलेले नाव पुढे एफ-आय-आर पर्यंत पोहोचेल का? तपासातून नवे चेहरे समोर येतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विलास घुले यांच्या कुटुंबाला खरा न्याय मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही दिवसात मिळतील. तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात संपूर्ण सत्य बाहेर येईल का? की खासदारांचा मुलगा म्हणून हेही प्रकरण दाबलं जाईल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. बघत राहा. सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.